नमस्कार मित्रांनो. संभाजीनगर जिल्ह्यातील 66,746 शेतकऱ्यांनी 72,000 तासात नुकसानीची माहिती कळविली नाही असे कारण दावे देत पीक विमा कंपन्यांनी दावे फेटाळले. ही बाब खटकली. खरं तर शेतकऱ्यांनी सूचना दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत भरपाई देणे कंपनीला बंधनकारक असते. मात्र स्वतः नियम न पाळणाऱ्या कंपनीने नियमाचं बोट दाखवून शेतकऱ्यांना भरपाई नाकारल्याचे दिसून येते. त्यामुळे दावे ही कंपनीने मंजूर करावेत, तात्काळ त्यांच्या अकाउंटवरती पीक विम्याचे पैसे टाकावेत असे आवाहन कृषी अधिकारी यांनी केलेले आहे. पीक विमा घेतलेल्या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला 72 तासात कळवल्यानंतर 30 दिवसात भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र पीक विमा कंपनीने विविध कारणे देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे 50% शेतकऱ्यांना भरपाई नाकारल्याची माहिती आहे. मागच्या वर्षीपासून राज्यातील शेतकऱ्यांना ₹1 पीक विम्याची योजना राज्य सरकारने सुरू केली. त्यामुळे गत वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात 11,50,444 शेतकऱ्यांनी 50,54,675 हेक्टरवरील विविध पिकाचा विमा हा चोलामंडल MS जनरल कंपनी या कंपनीकडे उतरविला होता. मागच्या वर्षी जिल्ह्यातील 20 कृषी मंडळातील सुमारे 300 गावांमध्ये 20 मिमीपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिला होता. या गावातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या एकूण विम्याची 25 अग्रिम ₹92 कोटी वाटप केले होते. सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील विविध मंडळात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत कंपनीला ऑनलाईन सूचना दिली. डिसेंबरमधील अंतिम पीक कापणी अहवालानंतर जिल्ह्यातील सर्वच पिकाचे उत्पादन 50% पेक्षाही कमी झाले. याविषयीचा अहवाल कृषी विभागाने विमा कंपनीला कळवून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. मात्र ते कंपनीने फेटाळून लावले. कंपनीने नुकसानीची माहिती कळविणाऱ्या 6,63,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 2,39,000 शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर केला. उर्वरित शेतकऱ्यांचे दावे फेटाळले. मात्र नुकसानीची सूचना 72 तासात कळविली नाही. बिगर मोसमी पावसात नुकसान झाल्याचे कारण दिले. काही कारणे चुकीचे असल्याने दाखवत हे दावे कंपनीने फेटाळले. कृषी विभागाने फैलावर घेताच आणखी 1.25 लाख शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हा पीक विमा त्यांच्या अकाउंटवरती जमा केलेला आहे. दावे फेटाळल्याने शेतकऱ्याची विमा कंपन्यांविरोधात ओरड सुरू झाली. कृषी अधिक प्रकाश देशमुख यांनी कंपनीला वारंवार पत्रे पाठवून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे कळविले. मात्र कंपनीने याच्याकडे सर्रास दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. त्यानंतर विमा कंपनीने सारवासारव करीत आणखी 1,14,600 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला. आतापर्यंत विमा कंपनीने 3,43,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली. मात्र अद्यापही 3 लाखावर शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2023 मध्ये जो पावसाचा खंड पडला होता 21-22 दिवसाचा, यामध्ये खूप वेळेस हा खंड पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी विमा दावे दाखल केले होते. मात्र त्याला कुठंतरी पीक विमा कंपनीने खो देऊन दुर्लक्ष केले. त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी थेट आंदोलनाचा बडगा उचललेला आहे.